मंदा आहेस काय घरात? श्वेताबाई दरवाजा उघडून आत डोकावत आवाज देऊ लागल्या. अगं श्वेता, आलीस तू? अशी बाहेरून का आवाज देत आहेस? आत ये. श्वेताबाई लगबगीने हॉलमध्ये येत म्हणाल्या. अगं तसं नाही, मला वाटलं आवाज न देता आले आणि तुझ्या सुनेने बघितले तर कुठली भिकारीण आली म्हणून हाकलून द्यायची बाई मला. श्वेताबाई सोप्यावर बसत म्हणाल्या. ती कशाला तुला हाकलून लावणार? अजून मी जिवंत आहे. हे घर माझं आहे. बघतेस तुला कोण हाकलून लावतोय ते. तू आहेस म्हणूनच मी येते बघ. तूच एक जवळची ना मला. बाकी काय म्हणते सांग. त्या दोघे बोलत असताना मंदाताईची सून कावेरी पाण्याचा ग्लास घेऊन आली. ती किचनमध्ये काम करत होती आणि बाहेरील आवाज ऐकून घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी द्यावं म्हणून पाणी घेऊन आले. कारण असताना तिच्याबद्दल काही बोललं जात होते, पण तरीही ती गप्प होती. तिने श्वेताबाईसमोर ट्रे धरला. श्वेताबाईंनी ग्लास हातात घेतला. कावेरी जायला मागे वळली. का ग मंदा? घरी आलेल्या आणि वयाने मोठ्या असलेल्या पाहुण्यांना वाकून नमस्कार करायचा असतो, हे माहिती नाही वाटतं तुझ्या सुनेला? श्वेताबाई खोचकपणे म्हणाल्या. त्यासाठी आईवडिलांनी संस्कार द्यायला हवेत ना. संस्कार नावालाही दिले नाहीत आणि दिले माझ्या मुलाच्या गळ्यात बांधून. त्यांचं कधी चांगलं होणार नाही बघा, मंदाबाई म्हणाल्या. अहो सासूबाई, माझ्या आईवडिलांना कशाला मध्ये आणताय? कावेरीला जे बोलले त्याबद्दल काही वाटले नाही, पण उगाच आईवडिलांना बोलत आहेत बघून ती म्हणाली. बाई बाई, कशी चुरूचुरू बोलते तुझी सून. श्वेताबाई तोंडावर हात ठेवून बोलल्या. बघ ना, लेकाचं लग्न करून दिलं, त्याचा संसार चांगला सुरू हवा, तो मार्गी लागावा म्हणून, आणि ही अशी सून मला मिळाली. आता तर काय मी नकोशी झाली आहे हिला. दरवाजातून येणाऱ्या मुलाकडे बघून मंदाबाईंनी उगाच डोळ्यांना पदर लावत रडक्या स्वरात म्हटले. अहो पण कावेरी पुढे काही बोलणार त्याआधीच आईला तसं रडताना बघून विजय रागाने लालबुंद झाला. त्यांच्यात नेमका कुठला संवाद सुरू आहे हे न विचारता तो तडक कावेरीजवळ आला आणि तिच्या कानाखाली वाजवले. ते बघून मंदाबाईच्या चेहऱ्यावर विजयी भाव उमटले. तुझी हिंमत कशी झाली आईला उलटून बोलण्याची? माफी माग तिची. तो मोठ्याने ओरडत म्हणाला. सासूबाई, मला माफ करा. कावेरी हात जोडून बस एवढंच वाक्य बोलली आणि तशीच रडत आत निघून गेली. त्यानंतर असे बऱ्याचदा घडत गेले. मंदाबाई नेहमी विजय आणि कावेरीमध्ये भांडण लावायच्या. त्यांना सुनेला नेहमी दाबून ठेवायची होती, त्यामुळे त्या कारण नसतानाही तिला बोलायच्या आणि विजय पण पूर्ण माहिती न करून घेता नेहमी तिच्यावर हात उचलायचा. कावेरी मात्र तिची चूक नसतानाही वाद नकोत म्हणून गप्प राहायचे. कावेरीच्या लहान बहिणीचे लग्न होते, त्यासाठी ते सगळे 2 दिवस आधीच कावेरीच्या माहेरी आले होते. त्या 2 दिवसात मंदाबाईचे गाल फुगूनच असायचे. आमचं मानपान केलं नाही म्हणून सारख्या बडबडायच्या. आज लग्न असल्यामुळे सकाळपासून कावेरीच्या घरी लगबग सुरू होती. तिचे बाबा सर्वत्र लक्ष देत होते. वरात गावी दखल झाली होती. मंडप पाहुण्यांनी गजबजला होता. कावेरी तयारी करून बाहेर निघाली तर तिने बघितलं की तिचे बाबा विजय समोर हात जोडून उभे होते. त्यामुळे नेमकं काय झालंय हे बघायला ती त्यांच्याजवळ गेली. जावई बापू, माफ करा, लग्न घर आहे त्यामुळे दुर्लक्ष झालं असेल. कावेरीचे बाबा केविलवाना चेहरा करून विजयसमोर हात जोडून उभे होते. तो मात्र एटीत उभा होता. सगळे पाहुणे त्यांचे बोलणे ऐकत होते. असं कसं दुर्लक्ष होतं तुमचं? या घराचा मोठा जावई आहे मी. मानपान करणे तुमचे कर्तव्य आहे. विजय ऐटीत म्हणाला. अहो, असं मध्येच काय सुरू केलंय तुम्ही? सगळे इकडेच बघत आहेत. आपण आलो तेव्हापासून मानपानाच्या नावाने किती काय काय करून घेतले तुम्ही लोकांनी, तरीही बाबांना का बोलत आहात? बाबांचा केविलवाना चेहरा बघून कावेरी म्हणाली. खूप बोलायला लागलीस तू. गप्पा बस, विजयने कावेरीच्या थोबाडीत मारली. सगळेजण आवासून त्यांच्याकडे बघत होते.
बाबांच्या डोळ्यातून आपल्या नजरेसमोर आपल्या लेकीला मारलं जात आहे हे बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नको त्या ठिकाणी तोंड चालवायचं नाही हे विसरली वाटतं तू. तुला असंच प्रत्येक वेळेस आठवण करून द्यावी लागते. आता कशी गप्प झालीस? आता तुम्ही माझ्या पायावर नाक घासून माफी मागा, तेव्हाच मी तुम्हाला माफ करेन. नाहीतर या क्षणी मी तुमच्या मुलीला टाकून निघून जाणार. ठेवा तुमची मुलगी तुम्हालाच, मला नकोय. विजय आधी कावेरीला आणि नंतर तिच्या वडिलांना म्हणाला. तिच्या वडिलांचे डोळे मोठे झाले. कावेरीच्या लग्नाच्या वेळेस मुलगा खूप छान आहे हेच त्यांना सांगण्यात आले होते. आपली मुलगी सुखात राहणार असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी आपल्या मुलीचा हात त्याच्या हातात दिला होता. आणि आज तो त्यांच्या डोळ्यासमोर तिच्यावर हात उचलतो काय आणि तिला बोलतो काय? मी काय बोललो ऐकू आले नाही वाटतं तुम्हाला? लवकर नाक घासायचं, नाहीतर आताच्या आता चाललो मी. विजय आपल्या जोड्यांकडे बोट दाखवत म्हणाला. बाबांनी एक नजर कावेरीकडे बघितले. ती रडत होती. आपल्या मुलीच्या सुखासाठी, तिचा संसार वाचवण्यासाठी ते हतबल होते. त्यामुळे तिचा संसार वाचवण्यासाठी विजय जे म्हणत आहे ते त्यांना करावे लागणार होते. त्यामुळे ते त्याच्या पायावर नाक घासण्यासाठी खाली वाकले. तसे कावेरीने त्यांना अडवले. नाही बाबा, तुम्ही कोणाच्याही पायावर नाक घासणार नाही. जो व्यक्ती माझ्या बाबांचा सन्मान करू शकत नाही असा नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा, कावेरीने निर्धाराने म्हणाली. अगं पण, बाबा म्हणाले. पण तिने त्यांना अडवले. माहेर येऊन जास्त माज आलेला दिसतोय. थांब, आताच तुझा माज उतरवतो मी. असं म्हणून विजय कावेरीवर हात उचलणार त्याआधीच कावेरीने त्याच्या कानाखाली लगावली. खूप झालं, आजपर्यंत खूप मारलं तुम्ही आणि खूप सहन केलं मी, पण आता नाही. वाद नको व्हायला म्हणून मी नेहमी गप्प राहिले, पण इथेच मी चुकले. जर आधीच तोंड उघडलं असतं तर तुमची मजल इथपर्यंत पोहोचली नसती की चार चौघांमध्ये तुम्ही माझ्या बाबांचा अपमान करावा. प्रत्येक वेळेस माझा दोष नसतानाही सासूबाई मला नको नको ते बोलायच्या. माझ्या आईवडिलांचे संस्कार काढायच्या, पण मी गप्प राहायचे, कारण हे माझे संस्कारच होते. ज्यामुळे आपल्याला पटत नसेल तरी मोठ्यांचा मान राखण्यासाठी गप्प राहायचे असे माझ्या आईवडिलांनी मला शिकवले होते. पण तुमच्या संस्काराचे काय? तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला संस्कार द्यायला विसरले वाटतं की संस्काराची पूर्ण अपेक्षा फक्त सुनेकडूनच असते. चूक नसताना तुम्ही माझ्यावर हात उचलत आहात. जेव्हा माझी चूक आहे असे समजून तुम्ही मला मारायचात, मग आता तुमची चूक असेल तेव्हा मार खाण्याची पण तयारी ठेवायला हवी ना. जसं तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा अपमान झालेला सहन होत नाही, तसंच मला सुद्धा माझ्या आईवडिलांचा अपमान झालेला सहन होत नाही. काय हो सासूबाई, नेहमी माझे संस्कार काढत होतात ना तुम्ही, मग आज स्वतःचे संस्कार काढा ना. तुमचा मुलगा कारण नसतानाही माझ्या बाबांचा अपमान करतो, मग बोला ना त्याला काहीतरी. आता का गप्प बसलात तुम्ही? सर्वांसमोर जेव्हा यांनी माझ्या अंगावर हात उचलला तेव्हा सगळे गप्प होते आणि मी हात उचलल्याबरोबर सर्वांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. मार काय फक्त स्त्रियांनीच खायचा असतो? पुरुषांनी स्त्रियांना कमजोर समजून फक्त तिच्यावर हात उगारून आपला पुरुषार्थ दाखवायचा असतो काय? माझ्या बाबांचा अपमान करून माझा संसार जर वाचत असेल तर नको आहे मला असा संसार. ती रागात बोलली आणि तेथून निघून गेली. बाकी सगळ्यांच्या माना खाली गेल्या होत्या, कारण ती जे काही बोलली होती ते सत्य होतं. सर्वांना स्वतःची चूक समजली होती. विजयला सुद्धा त्याची चूक समजली होती, त्यामुळे तो खाली मान घालून उभा होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.